त्यानंतर मागण्या आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। बातमी आहे सोलापुरातून। शेतकऱ्यांच्या पेरणी संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरणीला वेग आला असून शेतकरी पारंपरिक पद्धतीने पेरणी करतात। जिल्ह्यामध्ये 1,35,422 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पेरणी बार्शी तालुक्यात झाली असून सर्वात कमी पेरणी पंढरपूर तालुक्यामध्ये झालेली आहे। आणि या पेरणीचा थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर जवळपास 1,35,000 हेक्टरमध्ये खरीपाची पेरणीही करण्यात आलेली आहे। एकंदरीत जिल्ह्यात हा चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे। आतापर्यंत 47% पेरण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत। पावसाने उघडीप दिल्याने शेतामध्ये बळीराजाच्या वतीनं दिवस रात्र नांगर आणि ट्रॅक्टरद्वारे पेरणीची लगबग ही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावली, त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। याच सोबत रासायनिक खते आणि बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी कोणतीही अडचण येणार नाही अशी काळजी कृषी विभागाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। आता ही पावसाने उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा एकदा नांगरणे आणि पेरणी काही ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे बळीराजाला आता पुन्हा मोठ्या पावसाची अपेक्षा लागून राहिली आहे। कॅमेरामन गुड्डू राशीनकरसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। संभाजीनगरमध्ये पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे। वैजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ 70 ते 80 रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे। पीक विम्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत असा मेसेजही शेतकऱ्यांना मोबाईलवर आलेला आहे। देविदास तुपे या शेतकऱ्याच्या खात्यात आधीच 500 रुपये होते, त्यात 70 रुपयांची भर पडल्यामुळे या रकमेचं करायचं काय असा प्रश्न या शेतकऱ्याला पडलेला आहे। आणि काही ठिकाणी बरे पैसे आलेत, मात्र काही ठिकाणी तुटपुंजी रक्कम जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे। किती पैसे आले तुम्हाला पीक विम्याचे? मला काय 70 रुपये आले हो, आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त, आणि आणखीन 500-600 रुपये कुठं आणून मी टाकाल, आणि ते 70 रुपये काढावं कसे काय टाकले तुम्ही? ते आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला, काय शासन आहे काय आहे काय? 77 रुपये 82 रुपये पीक विम्याचे मिळाले। याच्यात नियम असा आहे की सरकारने याच्यामध्ये 1000 रुपये करून खात्यात भरले पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे सरकारचाच, या राज्य सरकारचा। परंतु अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या हातात तर 77, 82, 88 रुपयाचे चेक आले असेल तर मला वाटतं हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भंडारा जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच शेती कामाला वेग आलेला आहे। पावसाळा लागताच शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। शेती मशागती परे टाकण्याच्या कामाला वेग आला आहे। अकोला जिल्ह्यातल्या दहिगाव परिसरात कपाशीच्या कवळ्या रोपावर वाणी किडीचा प्रादुर्भाव झाला। पावसानं ओढ दिल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। यासंबंधी कृषी विभागाने काही मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत। हिंगोलीत कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी बाईक पेटवून दिली आहे। कर्जमाफीसाठी ताकतोडा गावात आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्यानं दुचाकी पेटवून देत सरकारचा निषेध नोंदवला। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली निवेदनं फेकली। 2019 मधील रोजगार हमी योजनेतील थकीत अनुदानाची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदनं दिलेली होती, मात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसल्यानं आज शेतकरी संतप्त झाले। धाराशिवमध्ये स्वराज्य संघटनेनं उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। दुधाला हमीभाव, सरसकट कर्जमाफी, पशुखाद्याचे भाव कमी करा, पीक विमा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। दुधाला पाहिजे तसा भाव न मिळाल्यानं दूध उत्पादक आक्रमक झाले। दुधाला किमान 35 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार आहेत। विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत। दूध उत्पादक संघर्ष समितीनं आंदोलनाची हाक दिलेली आहे। यामुळे अधिवेशन काळात सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत।